हळद गाजवायची आपल्याला, भावाची हळद. कोंबलेत मागे मागे म्हटलं, कोंबलेत नुसते कोंबलेत. एक तर हाय असा जाड्या तिघी पण. सॉरी, तिघी पण काय नाहीये. त्यात जागा पण ऍडजस्ट होत नाही यांना. जरा कमी खावा जरा, म्हणजे जरा जागा पण होईल बरोबर. बारीक झाल्यावर कसं मग इकडे प्रॉपर बसू शकता. तिघी पण जाड्या, काय बसणार आहे नाही, बारीक आहे तिघी पण. बाबू बसायला तसंच झालं, मगाशी बसतेच बसली. एक पाय वाकडा करून एक पाय सरळ करून. अगं बस तशी आणि पायकर इकडे. अगं कसं बस, थोडी सीट आहे, इथलं डोकं आहे का जरा. तू करून फायदा काय, मग मी तशीच बसलोय. मगाशी बसलीस ना, असे टेकून बस. वरती पाय ठेव पायांवर. बसलीस तू साधी हलतेस का बघ. हा, आणि वर पाय ठेव. हा बरं, आणि बघ कशी बरोबर पाय घेतला ना. आणि पाय घेऊन ढकलून देत इकडे सरकले, बसायला होतंय काय. गाईज हे बघा काय झालं. एक मगाशी आम्ही तिकडनं येत होतो, तर कुत्रा डायरेक्ट गाडी खाली तिकडनं धावत आला आणि गाडी खाली डायरेक्ट सुटला. आणि मी पण स्पीड मध्ये होतो, कुत्रा पण अचानक मध्ये आला आणि डायरेक्ट ठोकला गेला गाडीला. आणि गाडीची हालत बघा काय झाली. पूर्ण पूर्ण ऍक्च्युली बघा, पूर्ण तुटलंय खालचंय. पूर्ण हे पण बंपर पण पूर्ण तुटलाय आणि पूर्ण कुलंट खाली सांडतोय बघा. इतकं नुकसान झालंय गाडीचं. आता आम्हाला कळत नाही काय करायचं, कारण की आता इतकं नुकसान झालंय, आम्हाला रिटर्न परत जावं लागेल घरी आता आणि गाडी तर ठेवावं लागेल. कारण की आता आम्ही आलोय पेन मध्ये आलोय. मग अशी स्कूटीवरून काका जात होते, त्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं काका आम्हाला गॅरेज इथं घेऊन चला. मग गॅरेजवाल्याला मी तिकडनं घेऊन आलो. गॅरेजवाल्याने बघितलं, तो बोलला की डेंटिंग पेंटिंगचं काम आहे, तो माझ्याकडनं होणार नाही, तुम्हाला तिकडं पळसपीला जावं लागेल. तर आम्ही विचार केला की आम्ही डायरेक्ट घरीच जातो आणि खारघरला. आणि आता आम्ही ट्रेननी जायचा विचार चाललाय. आम्ही ट्रेननीच जाणार आता, कारण की नुकसान झालंय गाडीचं आणि प्लस 10-15 हजाराचा खर्च निघलायचा. म्हणजे आमच्या सोबत आता फर्स्ट टाइम झाले. आतापर्यंत आम्ही इतकं गेलोय गावाला, इतकं 2-3 वेळा गेलोय गाडी घेऊन. आतापर्यंत असं कशी गोष्ट झाली नाही ते आमच्यासोबत. आणि मला काय समजलं नाही, कुत्रा अचानक कसा गाडी खाली आला आणि तो डायरेक्ट. गाडीचे प्रॉब्लेम नाही झाले, गाडी आरामात जाईल. ते वास वगैरे, ते परत वास वगैरे येणार नाही ना. मला तर वास नाही येणार ना आतमध्ये. सिंगल कर रहे हो उसको बाहर भी कोई